याचा अर्थ असा आहे की निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख हा खेळ त्यांनी खेळलेला आहे आणि तो शब्द हा वापरण्याचं कारण असं की कुठलीही त्या ठिकाणची त्यांची भावना जी होती ही महिलांच्या सबलीकरणाची नव्हती, तर केवळ निवडणुका आणि निवडणुका आणि निवडणुका ही त्यामागची भावना होती। यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन दिलं होतं, ती देखील त्यांची चूक आहे। आता एवढंच म्हणण्याची आता प्रतीक्षा आहे। उलटपक्षी लाडकी बहीणमध्ये 15,000चे 2100 रुपये करू हे देखील त्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे, शेतकरी सन्मान योजनेचं दिलेलं आश्वासन जे आहे, 2 सिलेंडर देण्याचं जे आश्वासन आहे, हे सगळे हवाई त्यांचे गुब्बारे होते। आणि आज जनतेचे जे हाल आहेत, सर्वसामान्य माणसाचे जे हाल आहेत, शेतकऱ्याचे जे हाल आहेत, याची कुठलंही देणं घेणं त्यांना नाही। त्या ठिकाणी केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे सत्ता पिपासू विचारांचं हे अवकाळी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। राहुल गांधीवर टीका करत असताना नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे की ते पूर्ण भारतीय नाहीत, आधे इधर आणि आधे उधर असे आहेत त्यांचे राहुल गांधी। काही लोकांना मूळ मुद्द्यापासून भटकवण्याकरता या सरकारने सोडून दिलेला आहे आणि चेथॉनिकवर वक्तव्य देणे, बेताल वक्तव्य करणे हाच त्यांचा असणारा त्यांच्या मागचा एक बोलवता धनी जो आहे, हा साक्षात मुख्यमंत्री आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांच्याजवळ कोणतंही उत्तर नाही। लाडकी बहिणीचे अनुदान वाढवण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही, त्यामुळे कुणी शेतकऱ्यांना भिकाऱ्याशी त्याची तुलना करतं। या जिल्ह्यामध्ये जे कृषी मंत्री आहेत त्यांनी थेट शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली, तर कुठे आता ढेकळांचा सर्वे करायचा का हे सांगितलं, स्वतःला उजाड गावाची पाटीलकी म्हणत आहेत। तर दुसरीकडे राणेसारखे जे गटारगंगा ज्यांच्या तोंडातून आहेत त्यांच्याकडून याच्यापेक्षा काही दुसरी अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं होईल। ज्या माणसाचे वडील या देशाकरता त्यांनी बलिदान दिलं, रक्त सांडवलं, त्यांच्या आजीने या देशाकरता रक्त सांडवलं, बलिदान दिलं, अशा व्यक्तीबद्दल बोलण्याची लायकी ही नितीश राणेंची तरी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।